हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? असेच मजेत राहा, आनंदात राहा हीच आपण आई जगदंबाचरणी प्रार्थना करूया आणि आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. तर आज आपण मस्त असे फ्रेंच फ्राईज करणार आहोत आणि फिंगर चिप्स म्हणूया आपण. ते जरा जड जाते ना बोलायला. तर या ठिकाणी पाणी घेतलेलं आहे एका पातेल्यात. त्यामध्ये एक तुरटीचा खडा मी असा थोडासा 5 मिनिटं ढवळून घेतलेला आहे आणि तो बाजूला काढायचा आहे. त्यानंतर असे मोठे बटाटे घेतलेले आहेत. त्यावरचं साल आपण काढणार आहोत. आणि अजून एक गोष्ट म्हणजे या ठिकाणी आपण एअर फ्रायरमध्ये पण करणार आहोत आणि तळून पण करणार आहोत. तर कुठले छान होतात ते बघूया आपण आता. तर वरचं साल काढून घेते. त्याला छान स्क्वेअर शेपमध्ये आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर आधी एक बटाटा मी काढून घेतला आहे सोलरने. त्यानंतर मग आपण बाकीचे करणार आहोत, म्हणजे ते काळे वगैरे पडणार नाहीत. तर आजूबाजूची टोकं काढून घेऊया आणि बाजूचे स्लाईस पण काढून घेऊया, म्हणजे स्क्वेअर शेपमध्ये आपल्याला करता येईल. तर या ठिकाणी ना मला एक किस्सा आठवतो आहे. म्हणजे मी ज्यावेळेस वेफर्स करायला घेतले होते फर्स्ट टाईम लग्नानंतर, आणि लग्नानंतर म्हणजे तरी 2-3-4 वर्ष झालेले होते माझ्या लग्नाला. त्यावेळेस मी सून होते आणि आता मी घराची राणी आहे. तर म्हणजे म्हणायचं असं आहे की आपण थोडं घाबरतो तेव्हा. तर असं तर झालं असं होतं ना की मला करायचे होते वेफर्स आणि करायला वगैरे घेतले, तर तुरटी वगैरे असं काही घातलं नाही, केले आणि लागलीच वाळत वगैरे घालून दिले. सगळे वेफर्स असे काळपटले होते, काळे पडले होते आणि मी एवढी घाबरली होती की एवढे काळे वेफर्स, असे तर काही वेफर्स दिसत नाही, म्हणजेच आपलं काहीतरी चुकलेलं आहे. आणि अक्षरशः ते वेफर्स वाळून वगैरे मी लपवून ठेवले होते डब्यामध्ये आणि दुसरे वेफर्स केले होते प्रोसिजरप्रमाणे, थोडंसं बहिणींना वगैरे विचारून असं. आणि अजूनही यांना माहिती नसेल कदाचित, तर सॉरी बोलते मी, आई आणि यांना माहीतच नसेल. तर आत्ता जर व्हिडिओ बघितला तर त्यांना समजेलच. तर मी ते थोडे थोडे आम्ही आणि मुलं मग आम्ही असे तळून वगैरे खायचो ते. आणि जे चांगले झालेले वेफर्स होते, पांढरे शुभ्र अगदी मस्त चवीला मीठ वगैरे घालून केलेले, ते मी यांच्यासाठी आणि बाकीच्यांसाठी असं ठेवले होते. मग मी त्यांना द्यायची ते मागितलं की तळून. तर या ठिकाणी आता सगळे आपण मस्त स्लाईस कट करून घेतलेल्या आहेत. फिंगर चिप्सच्या आपल्या असतात नेहमीप्रमाणे तसेच, म्हणजे फ्रेंच फ्रायचे जे शेप असतो त्याप्रमाणे. आणि पाण्यातनं आता मी धुवून घेते तुरटीच्या पाण्यातनं. तर या ठिकाणी आपण तुरटीच्या पाण्यातून धुतल्यानंतर पुन्हा एका चांगल्या पाण्याचं धुवून घेणार आहोत, स्वच्छ पाण्यामध्ये सगळे. तर या ठिकाणी धुवून झालेले आहे, ते पाणी टाकून द्यायचं आहे. दुसरं पाणी घ्यायचं आपल्याला, स्वच्छ पाणी. त्यामध्ये देखील आपण आता ते धुवून घेणार आहोत आणि पुन्हा चाळणीत काढून घेणार आहे. म्हणजे त्यामधलं जे स्टार्च असतं ना ते सगळं निघून जातं आणि छान स्वच्छ होऊन जातात, ते पांढरशुभ्र होऊन जातात. थोडंसं ही प्रोसिजर आहे, पण असं जर केलं ना तर खूप छान होतात. तर या ठिकाणी बघा धुवून झालेले आहेत. इकडे मी आता पातेल्यातच पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि पाणी छान गरम झालं म्हणजे त्याला उकळी आली ना की मग आपण त्यामध्ये ते टाकणार आहोत आपले जे फिंगर चिप्स आहेत ते. तर या ठिकाणी आता मीठ घातलेले आहे मी 1 ते 1.5 चमचा. त्यानंतर बघा उकळी आलेली आहे पाण्याला. खूप जास्त उकळायचं नाही, एक उकळी आली की आपण त्यामध्ये टाकून देणार आहोत सगळे वेफर्स. कारण एअर फ्रायरमध्ये जरी करायचे आहेत आपल्याला, पण ही इथपर्यंतची जी प्रोसिजर आहे ती तर आपल्याला करायलाच लागणार आहे दोघं स्टेपमध्ये, म्हणजे तळायचे असू द्या किंवा एअर फ्रायरमध्ये करायचं असू द्या. तर ही स्टेप तर आपल्याला करायचीच आहे. तर या ठिकाणी आता पाण्यात घातले तर उकळी यायचं बंद झालं, कारण खूप जास्त क्वांटिटी होती त्यामुळे मग ते गार झालं असेल पाणी थोडंसं, म्हणजे त्याचं हीट कमी झालं असेल. तर आता पुन्हा थोडंसं उकळून घेऊया आपण. पुन्हा एक उकळी आली की मग सगळे आपण बाहेर काढणार आहोत चाळणीमध्ये. तर या ठिकाणी बघा उकळी आलेली आहे, आता काढून घेऊया आपण चाळणीत. तर सगळे मी चाळणीत काढून घेते. या ठिकाणी गॅस बंद केला आहे मी. तर या ठिकाणी काढून घेतल्यानंतर गरम होते ते आपण आपला जरा कापडावर पुसून घेऊया त्यांना, म्हणजे मग त्यातलं जे पाणी आहे थोडंफार जे राहिलेलं असतं ते सगळं त्यात ऑब्झर्व होऊन जाईल कापडामध्ये. गरम आहेत थोडेसे, याच्या साहाय्याने मी पसरून घेते, म्हणजे मग पटकन आपल्याला पुसून ठेवता येतील. यातले आपण अर्धे फ्राय करणार आहोत, अर्धे एअर फ्रायरमध्ये करणार आहोत. तर आता जरा पुसून घेते मी त्यांना, थोडंसं गार होऊ देईल, म्हणजे मग मसाले वगैरे टाकले की मग झालं आपलं. अगदी झटपट होऊन जातं, जास्त काही वेळ लागत नाही. फक्त ही प्रोसिजर आपण जर व्यवस्थित केली ना तर मग अगदी छान होतात. या ठिकाणी आता सगळे व्यवस्थित पुसून घेते मी. आता
आता झाले जवळजवळ, थोडे गार पण झालेत आणि पुसणही झालेत आपले. तर बाकीचे मी आता काढून घेते ताटात, म्हणजे मग कारण जे आपल्याला तळायचे आहेत ना, तर त्यासाठी अजून 1 तासाने आपल्याला वेळ आहे. म्हणजे या ठिकाणी मी आता डिशमध्ये काढून घेते, निम्मे निम्मे करून घेते जरा, आणि बाकीचे आपण एअर फ्रायरमध्ये फ्राय करणार आहोत. तर या ठिकाणी तर ताटात काढून घेते. त्यामध्ये मी तांदळाचं पीठ घालणार आहे. जर तांदळाचं पीठ नसेल तर मग आपण कॉर्नफ्लॉवर घालू शकतो. दोघांपैकी एक ते टाकणं गरजेचं आहे, त्यामुळे थोडासा म्हणजे क्रंची होतात ते वरचा लेअर आपला. तर या ठिकाणी 2 चमचे जवळजवळ टाकलेलं आहे मी तांदळाचं पीठ, आणि ते मला फ्रीजरमध्ये ठेवायचे 1 तास. म्हणजे थोडेफार जे पाण्याचा त्यामध्ये अंश असतो तर तो निघून जातो मग, आणि छान फ्राय केल्यानंतर मग छान क्रंची होतात ते पण. तर या ठिकाणी झिप लॉक वगैरे आपल्याकडे नाही आहे, साधी कॅरी बॅग आहे, त्यामध्ये टाकून देणार आहे मी. थोडा वेळ आपल्याला ठेवायचं, थोडा वेळ म्हणजे कमीत कमी 1 तास, पाऊण तास 1 तास आपण ठेवायचं फ्रीजमध्ये. तोपर्यंत आपण एअर फ्रायरमध्ये करून घेणार आहोत. तर या ठिकाणी फक्त तांदळाचं पीठ लावून मी ठेवून दिले. काढल्यानंतर मग सगळे बाकीचे वरचे जे मसाले ते आपण टाकू शकतो. तर या ठिकाणी आता ठेवून देते फ्रीजमध्ये, आणि 1 तासांनी आपण आता बघणार आहोत. तर हे आपल्याला कढईत तळायचे, म्हणून ते आपण असं प्रोसिजर याची करतोय. तर आत्ता आपल्याला फ्रायरमध्ये आपल्याला करायचे, मग त्यासाठी मी इकडे पॅनला तेल लावून घेते एअर फ्रायरच्या, आणि त्यानंतर मग आपण त्यामध्ये सगळे टाकणार आहोत, आणि मस्त असे अगदी 10 ते 15 मिनटात होऊन जातात. तर या ठिकाणी बघा, इकडे आता आपण याच्यावर पण टाकून घेणार आहोत मसाले बाकीचे. तर तांदळाचं पीठ घातलेलं आहे 1-1.5 चमचा. त्यानंतर त्यामध्ये मी चिली फ्लेक्स घालणार आहे, मी जे घरीच करून ठेवते ते चिली फ्लेक्स घालणार आहे. नंतर मीठ घालणार आहे थोडंसं वरून, अर्धा चमचा, आणि काळी मिरी पावडर घालणार आहे वरून, छान टेस्ट येतो. त्यानंतर चाट मसाला घालणार आहे. असं सगळं एकत्र करून घेणार आहे. तर पण हाताने व्यवस्थित कालून घ्यायचं आहे आपल्याला, आणि त्यावर मी ना 2 चमचे तेल पण घालणार आहे, आपण जे रोजच्या जेवणात यूज करतो ते तेलच. तर या ठिकाणी मी राईस ब्रान ऑइल घालणार आहे. छान असं हाताने एकजीव करून घेणार आहे, आणि फ्रायरमध्ये आपण ठेवणार आहोत. आपण आता सगळं एकत्र कालून घेऊया आधी. अगदी कमी तेलात होतात, खूप छान होतात, झटपट होऊन जातात आणि याच्यामध्ये. तर या ठिकाणी आता सगळं व्यवस्थित कालून घेते, म्हणजे ऑइल आणि जे मसाले आहेत आपण टाकलेले ते पण सगळीकडे लागतील व्यवस्थित. त्यानंतर खाली मी तेल लावून घेतलेलं होतं, त्यामध्ये आता टाकून देते. जेवढे मावतील तेवढेच टाकणार आहे, खूप जास्त नाही टाकायचे आपल्याला, नाहीतर ते मऊ पडू शकतात. तर या ठिकाणी बघा, एवढे मावतील, बाकीचे आपण दुसऱ्या लॉटमध्ये करूया. तर व्यवस्थित लावून दिले, आता आपण ठेवूया फ्रायरमध्ये. तर या ठिकाणी बघा, आता ऑप्शन आहे इकडे फ्रेंच फ्रायचं, त्यामुळे काही टेन्शन नाही. ते काही वेळा आपण जर कमी लावलं तर ते स्वतः पण ॲडजस्ट करतं की एवढ्या टेम्परेचरवर हे होऊन जाईल. तर आपण जरी चुकीचं प्रेस केलं किंवा कमी जास्त केलं टेम्परेचर, तरी पण ते स्वतः पण सेट होऊन जातं. तर या ठिकाणी बघा, तर लावलेलं आहे फ्रेंच फ्रायच्या ऑप्शनवर आपण लावलेलं आहे 200 डिग्री सेल्सिअसवर, आणि ऑन केलेलं आहे. 17 मिनिटांनी होतील. तर या ठिकाणी बघा, खूप छान झालेले आहेत, मस्त अगदी, आणि आवाज पण ऐकू शकता तुम्ही, अगदी बाहेरून आणल्यासारखे. म्हणजे आपण बाहेर जे मागवतो मॉलमध्ये वगैरे 160-150 रुपयापर्यंत आपल्याला मिळतात, पण घरीच केले ना तर अगदी मस्त भरपेट आपल्याला आपण खाऊ शकतो. आणि त्यानंतर इकडे संध्याकाळी म्हणजे 1 तास झालेला होता, आणि राज पण शाळेतून आला होता. तर हे आपण जे फ्रीजमध्ये ठेवलेले होते म्हणजे कढईत फ्राय करण्यासाठी, तर ते मी काढले बाहेर, आणि त्यामध्ये मसाले वगैरे घातले, आणि मग फ्राय करणार आहोत आपण. तर सेम मसाले घातले होते, काळे मिरी, परत चिली फ्लेक्स आणि मीठ वगैरे, ते सगळं सेम घातलं होतं, आणि नंतर तेलात घालून आपण तळून घ्यायचे. तर या ठिकाणी ना आपल्याला क्वांटिटी तेलाची जास्त घ्यावीच लागते, कारण थोडं जरी तळायचं असलं तरी पण आपल्याला क्वांटिटी तेलाची थोडी मिनिमम घ्यावीच लागते, पदार्थ बुडेल एवढा डीप फ्राय करायचं म्हटलं तर. आणि ते उरलेलं तेल मग काही कामातही येत नाही, आपण कधी चपात्यांना वापरतो, भाजीला वगैरे आपल्याला वापरता येणार नाही, घसा वगैरे खराब होईल म्हणून. तर हा असा प्रॉब्लेम आपला येतो, आणि थोडं किचकटही वाटतं. तर ठीक आहे, आता तुम्ही म्हणाल की तुझ्याकडे एअर फ्रायर आहे बाई म्हणून तू सांगते, पण तसं काही नाही, जर असेल शक्य तर तुम्ही पण घेऊ शकतात. तर या ठिकाणी दोघं आता आपले रेडी झालेले आहेत. हे आहेत आपले एअर फ्रायरमधले फ्राय केलेले, आणि दुसऱ्या वाटीत जे आहेत
तर ते आहेत आपण कढईत केलेले. तर या ठिकाणी बघा ऑइल अजिबात हाताला लागलेलं नाही आहे आणि छान असे क्रंची पण झालेले आहेत. ते बघा तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. आणि त्यानंतर जे दुसरे आहेत ते आपण कढईत फ्राय केलेले होते, तर ते डीप फ्राय केल्यामुळे थोडं ऑइल हाताला लागतं. तर या ठिकाणी बघा बघू शकता तुम्ही थोडंसं हाताला ऑइल लागतं ते. आणि राज आला होता शाळेतनं, तर राजला काही माहिती नाही आहे की कुठले कढई फ्राय केले किंवा कुठले आपण एअर फ्रायरमध्ये केलेले आहेत. तर त्याला आपण टेस्ट करायला देणार आहोत आणि त्याला कुठले आवडतात ते आपण विचारणार आहोत. तर या ठिकाणी राजला दिलेले आहेत पांढऱ्या वाटीतले एअर फ्रायरमधले आहेत आणि काचेच्या वाटीतले इकडचे कढईतले आहेत. तर राजने दोघं मस्त असे टेस्ट करून बघितलेले आहेत आणि राजला तर दोघं सेमच लागत होते की मम्मा सेमच लागत आहेत. तर असं आहे. तर आपण कशातही करा, कढईत करा किंवा एअर फ्रायरमध्ये करा, टेस्ट काही बदलणार नाही. तर फ्रेंड्स, व्हिडिओ आवडतील लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या